शनिवारी नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली। या सभेत विरोधी पक्षातर्फे अनेक विषयांवर हरकत घेण्यात आली। सर्वसाधारण सभा संपल्यानंतर विरोधी पक्षनेता हिरालाल चौधरी आणि प्रतोद चारुदत्त कळवणकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। 125 स्क्वेअर फूटच्या घरांना करमाफी संदर्भात माननीय नगराध्यक्ष यांनी आपल्या बजेटमध्ये विषय मांडला, तर आमच्या त्याला पाठिंबाच आहे। 225च्या जागेवर 500 स्क्वेअर फूटच्या घरांना करमाफी करावी। मी या संदर्भात नगराध्यक्ष मॅडम व मुख्य अधिकाऱ्यांना विचारलं की 200 स्क्वेअर फूटचे घरं किती आहेत, किती लोकांना याचा लाभ होईल। त्यांच्याकडे आकडेवारी सुद्धा नव्हती। एवढी शोकांतिका आहे। मी 25 दिवसापासून त्यांना पत्र दिलेलं आहे की 225 स्क्वेअर फूट, 300 स्क्वेअर फूट, 400 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट घरं किती आहेत नंदुरबार, अद्याप पावतो आकडेवारी दिलेत नाही। हे फक्त 225 स्क्वेअर फूटच्या गाजावाजा करल्या, कोणालाही याचा लाभ मिळणार नाही। 225 स्क्वेअर फूटचे घरं खूप कमी लोकांची आहेत, त्याचा लाभ मिळणार नाही। तर आम्ही तर हा मुद्दा धरूनच 500 स्क्वेअर फूटच्या घरांना करमाफी करावी अशी आता सुद्धा आम्ही मागणी केली, सूचना केली आणि ते करण्यासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना भाग पाडू। अजेंडावरील विषय क्रमांक 1 अतिक्रमित घरे नियमाकुल करावे यासाठी सर्वानुमते ठराव करण्यात आला। या ठरावाला बोलताना त्याच्यात टाईम लिमिट आणि जे कागदपत्र आहेत ते योग्य तयार करून लवकरात लवकर लोकांना घर नियमाकुल करावी असं मी माझ्या याच्यातून सूचना केल्या। दुसरा विषय होता की शबरी घरकुलाचा जो निधी आला आहे तो आता आमचे नगरसेवक आनंद भाऊ माळे आणि लक्ष्मण माळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली होती की तो निधी असाच परत जाईल। तर त्या संदर्भात आमच्या नगरसेविका सुषमा गावित यांनी सुद्धा तो विषय मांडला आणि त्याच्यात शबरी घरकुलचे विषय लवकरात मार्गी लावा असं आम्हाला सीओनी आश्वासित केलं आहे। दुसरा विषय होता की जी घरपट्टीवर 100% शास्ती लावली गेली होती ती माफ करण्यासाठी सर्वानुमते ठराव करण्यात आला। पण ज्या लोकांनी पैसे भरलेत त्यांचा परतावा कसा करणार, तर नगरपालिकेचे नगराध्यक्ष मॅडम व मुख्य अधिकाऱ्यांना याचे उत्तर सुद्धा देता आलं नाही। आम्ही या संदर्भात विचार करू, तर आम्ही लवकरात लवकर परतावा करावा अशी मागणी केली आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता की लोकमान्य टिळक विद्यालयाचे जे खेळासाठी जे ग्राउंड आहे ते आरक्षित आहे, परंतु सत्ताधाऱ्यांनी ते आरक्षण रद्द करावा असा घाट घातला होता। परंतु आम्ही त्याला विरोध केला आहे, कारण की याच्यामुळे मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही राहिलं तर त्यांच्या खेळण्यापासून वंचित राहतील आणि ते त्यांच्या शारीरिक विकासापासून सुद्धा ते कुठेतरी मुकतील। त्याच्यामुळे आम्ही ह्या ग्राउंडच्या आरक्षणाला विरोध केला आहे आणि 37 कलम जो आहे त्याप्रमाणे त्यांनी ठराव केला, पण तो नियमात बसणारा नाही। बेकायदेशीर ठराव या सत्ताधाऱ्यांनी केला आहे। आम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांकडे त्याच्या अपील करू। विषय क्रमांक 15 महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान रस्ता क्रमांक 11 आणि 13 संदर्भात डांबरीकरणाच्या संदर्भात होतं। मुद्दा हा जेव्हा मंजूर केला त्यावेळेला याची रुंदी लांबी यांनी गृहीत धरून पैसे मंजूर केले आणि आता त्याच्यात फेरबदल करतात आहे। त्या अनुषंगानेच आम्ही एक नवीन मागणी केली की हॉटेल हिरा गार्डन ते कटारिया मॉल हा 1600 मीटरचा रस्ता 18 कोटी रुपयामध्ये बनवतात। आम्ही सर्वांनी चॅलेंज केले की जगातला सर्वात महाग रस्ता नंदुरबारात बनवला जातोय आणि याची तक्रार आम्ही दाखल करणार आहे। आणि बजेटच्या संदर्भामध्ये आम्ही मांडणी केली की 225 स्क्वेअर फुटाच्या घराच्या संदर्भामध्ये हिराल भाऊंनी पत्र दिलं असताना त्यांना माहिती दिली नाही आणि मोगमरित्या घरपट्टी माफीचं सांगितलं। आम्ही 500ची मागणी केली होती, तर ती मागणी आम्ही लावून धरणार आहे। आणि दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये पाणीपट्टीची वाढ केली होती, तर आमची मागणी की जे अनधिकृत 3300 नळधारक आहेत त्यांच्याकडनं वसूल करून पाणीपट्टी लोकांची कमी करावी आणि सिव्हिक गार्डन इंदिरा मंगल कार्यालय नाट्यगृह याचं उत्पन्न फक्त 10 लाख रुपये दाखवलेलं आहे वर्षाला। हा सर्वात मोठा विनोद आहे। एक मुद्दा राहिला।